श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या घरी अन्नाच्या बाबतीत एक खूप मोठी चूक कधी ना कधीतरी घडतेच. म्हणजे ही चूक प्रत्येकाच्या घरी एखाद्या वेळेस घडते. ही चूक म्हणजे काय तर अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेव्हा नको ते विषय काढून चर्चा केल्या जातात. तेवढ्यात घरात किरकिर, वाद सुरू होतात. पती पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. मग त्यातून भांडणे होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो आणि ते अन्न तसंच राहतं. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांच्या घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणे 4 घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये. तसेच कुणाला कोणताही सल्ला देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणत्याही समारंभ असू द्या, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी 4 घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावती ठेवतात. काही शिते ज्ञात अज्ञात जीवितासाठी काढून ठेवण्याचीही प्रथा आहे. मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णादेवी प्रसन्न राहावी, संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी, हा त्यामागील हेतू असतो. अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे, हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो, त्यांचे चांगले वाईट हातात धरलेल्या अन्नात उतरतात. त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये. मनुष्य प्राणी हा राबतो तर तो फक्त पोटासाठी. ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय? अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होतो तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी रोज पंचमहायज्ञ करावा. अतिथी देवो भव ही मनही खूप महत्त्वाची आहे. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपलं रक्षण करत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातूनही सही सलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात. राहती वास्तुशांतीही शांत राहते व स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते. ताटावरून उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होतात, पण परिणाम मात्र त्यांच्याशी संबंधित सर्वांनाच त्रासदायक ठरतो. म्हणून अन्नपूर्णा मातेचा आदर करा. ताटातील अन्न वाया घालवणे, टाकून देणे हे देखील पापच आहे. अन्नाचा आदर करा व जे ताटात वाढलेले असेल त्याला कधीच नावं ठेवू नका. कधी कधी रात्री अपरात्री प्रवासात ते देखील मिळत नाही. अशा वेळी खिशात पैसा असूनही उपयोग होत नाही. म्हणून अन्नाचा अपमान न होऊ देणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.